पण नोकऱ्याच्या संदर्भामध्ये सांगितलं, सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा काल 75,000 नोकऱ्या भरती करतो म्हणून सांगितलं। सभापती महोदय, तुमच्या विधिमंडळामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कर्मचारी आहेत। पोलीस भरतीमध्ये तुम्ही काल विषय मांडला, पोलीस भरतीमध्ये रद्द झालेला माणूस सिक्युरिटी ॲक्टच्या माध्यमातून पोलिसामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये आहे, मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये आहे, ग्रामसेवकमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, तलाठीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे। सगळीकडे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पैसे वाचवण्यासाठी केले। निदान सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही भरती जर केली तर कमीत कमी 1.5 लाखाच्या वरती लोकांना नोकरी उपलब्ध होऊ शकते। आपण शिक्षक वगैरे काही करत नाही, मी फार वेळ घेत नाही, पण वस्तुस्थिती जी आहे की आपण फक्त लोकांना सांगण्याच्या बाबतीमधला आपण या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि विकास सांगताय। त्यामुळे हे फक्त आपण जिथं आवश्यक आहे तिथे प्राधान्य देण्याच्या ऐवजी आपण जिथं आवश्यक नाही त्या ठिकाणी आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मंत्रालयामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार प्रगती या विषयावर चर्चा न केलेली बरं। प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि जो भ्रष्टाचार होत असताना मी अनेक उदाहरणं देईन। आपल्याकडे पैसे नाही, काही सुशिक्षित बेरोजगार मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर 75,000 कोटी रुपये तुम्ही कर्ज काढलेल्या त्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला देणं बाकी आहे। 75,000 कोटी नुसत्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरचे। आणि तुम्ही हॅममधून कामं, ह्याच्यामध्ये कामं, त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये केंद्राने योजना दिल्या त्याच्यापेक्षा 10 पटीने तुम्ही योजना जास्त दिल्या। केंद्र सरकार म्हणतं आम्ही एवढ्या तुम्हाला मंजूर करणार नाही, राज्याचे पैसे थकीत आहे। आणि तुम्ही पराक्रम काय केलाय, पूर्वी कुठल्याही प्रकारचं टेंडर काढायचं झालं तर 10% किमान तिथं तरतूद असेल तरच टेंडर निघत होतं। तुम्ही तो पण निकष बदलला आणि तरतूद नाममात्र झाली तरी टेंडर प्रक्रिया होऊ शकते। अशा प्रकारचे निर्णय तुम्ही आज फार मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे। त्यामुळे हा सरकारचा प्रगतीचा आराखडा हा नुसता बुरका आहे। शेतकरी मेला, त्याचबरोबर त्या ठिकाणचा असला तरुण बेरोजगार झालेला आहे, तो आत्महत्या करतोय। त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्रातले उद्योगपती हे त्या ठिकाणी हे झालेले आहेत, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर या झालेले आहेत। प्रगती कुठे आहे मला माहित नाही, फक्त प्रगती काही लोकांची झाली, सरकारमधली झाली। 9.5 लाख कोटीचं कर्ज करणारा ऐतिहासिक सरकार आज अभिमानाने सांगताय कुठे आम्ही महाराष्ट्र नेतोय। आमचं म्हणणं आहे कुठे घेऊन गेला महाराष्ट्र। आणि मला वाटतं हा महाराष्ट्र बघतोय, निवडणुका पैशावरून जिंकता येत नाही, पण एक दिवस क्रांती अशी होईल की त्या क्रांतीमध्ये निश्चितपणाने तुम्हाला उलट केल्याशिवाय राहणार नाही। उठाव होईल, उठाव होणार। अनेक राष्ट्रामध्ये उठाव झालेला आहे आणि ती दिवस जास्त लांब नाही। 2029ला प्रवीण भाऊ, 2029ला मी तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र इतिहास घडवून दाखवेल आणि तो इतिहास घडवण्याची वेळ तुमच्या या कामामुळे येईल। म्हणून प्रगतीचा आराखडा केलेला 260चा तुमचा प्रस्ताव आज आम्ही त्याचा बुरका फाडलाय, याचाच आनंद आहे। धन्यवाद।